नमस्कार मित्रांनो, तुमचे जर खाते एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल आणि तुमच्याकडे एसबीआय चे जर पासबुक असेल तर तुमच्यासाठी आजपासून एक नियम लावण्यात आलेला आहे। तो नियम जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे एसबीआय चे पासबुक असेल तर लक्ष देऊन बघा हे नियम कोणते आहेत। तुम्हाला सविस्तरपणे एसबीआय च्या या पासबुक विषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे तुमच्याकडे एसबीआय चे पासबुक असेल तर लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता हे नियम जर नाही पाळले तर तुम्हाला कदाचित दंड सुद्धा भरावा लागू शकतो। त्यामुळे कोणते नियम बदलले आहेत, तुमच्याकडे पासबुक असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुम्हाला पासबुक विषयी सविस्तर माहिती आणि कोणते नियम बदलले आहेत लक्षपूर्वक बघा, सविस्तरपणे सांगतो। मित्रांनो, तुम्ही जर एसबीआय चे खातेधारक असाल तर तुमच्या खात्यावरील विविध शुल्काबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आणि यामागे दोन कारणे आहेत। आता तुम्हाला तर माहित आहे की एसबीआय ही सर्वात जुनी बँक आहे आणि सर्वात सुरक्षित बँक मानली जाते आणि दुसरीकडे गावाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात याची पोच सुद्धा आहे। मग आपण शाखा किंवा मिनी शाखेबद्दल जर विचार केला तर आता ही बँक सर्वत्र पोहोचलेली आहे। त्यामुळे आता एसबीआय खातेधारकांना त्यांच्या पासबुकसाठी एसएमएस साठी शुल्क किती लागणार आहेत, इतर नियमानुसार पैसे काढल्यास किती शुल्क आकारले जाऊ शकतात हे अनेक लोकांना माहित नसतं, कारण गावातील लोक याकडे फारसं लक्ष देत नाहीत। परंतु आजपासून तुमच्याकडे जर एसबीआयचं पासबुक असेल तर तुमच्यासाठी किती दंड लावण्यात येणार आहे, तुम्हाला कोणते नियम पाळावे लागणार आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्याकडे जर एसबीआयचं पासबुक असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, तुम्ही जर पेन्शनधारक असाल, तुम्ही शेतकरी असाल, जर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेत असाल किंवा कोणत्याही माध्यमातून हा जर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी जर पासबुक असेल तुमच्याकडे तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। लक्ष देऊन बघा कोणते नियम बदललेत याची सविस्तरपणे माहिती, डिटेल्स मध्ये माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगतो। बघा, हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या खात्यावर कोणते शुल्क आता आकारले जाणार आहेत, तुम्हाला कधी आणि कोणते शुल्क आता भरावे लागणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर डेबिट कार्ड म्हणजे तुमचं एटीएम कार्ड याची मुदत जर संपली असेल तर त्यासाठी किती रुपये चार्जेस लागणार आहेत। आता तुम्ही जर तुमच्या जे एटीएम असेल तर दुसऱ्या एटीएम मधून जर तुमचे पैसे काढायचे असतील तर डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क किती असेल, तुम्हाला नवीन पासबुक हवे असल्यास बँकेकडून किती शुल्क आकारले जाऊ शकतात, किंवा तुमचे एसबीआयचे जे पासबुक असेल तर त्यासाठी कोणते नियम आहेत। बघा, आता मित्रांनो, तुम्ही खेड्यातले असाल तर तुमच्याकडे एसबीआयचं जे काय असेल ते एटीएमचं ऑफिस नसतं, म्हणजे जे काय असेल ते एटीएमचं मशीन नसतं। त्यामुळे तुम्ही एटीएम कार्ड घेऊन कोणतेही एटीएम मशीन मधून तुम्ही जर पैसे काढला तर त्यासाठी तुम्हाला आता वेगळे चार्जेस द्यावे लागणार आहेत। तर तुम्हाला कोणते चार्जेस द्यावे लागणार आहेत, तसेच तुमचं पासबुक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणते दंड भरावे लागणार आहेत, कोणते नियम तुम्हाला आले आहेत, कोणते नियम पाळावे लागणार आहेत, तर तुम्हाला जर नियम नाही पाळले तर दंड किती भरावा लागणार आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। बघा, आता तुमच्या खात्यात रोख रक्कम जमा केल्यास जो जमा झालेला तुम्हाला एसएमएस येतो। आता जर तुम्ही पैसे भरला किंवा तुमच्याकडे जर तुम्हाला तुमची पेन्शन आली किंवा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले तर तुम्हाला जो एसएमएस येतो त्यासाठी आता किती खर्च येईल, तुम्हाला किती शुल्क आता भरावं लागेल, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही समजणार आहे। त्यामुळे तुम्ही एसबीआयचे खातेधारक असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुम्हाला जास्त चार्जेस बँकेमध्ये जाऊन द्यावं लागणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। व्हिडिओमध्ये तुम्हाला आता तुमच्या पासबुकला भला मोठा चार्जेस लागणार आहे। तो चार्जेस लागू नयेच असे तुम्हाला जर वाटत असेल तर मी एक तुम्हाला उपाय सांगतो, तो सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आता तुमच्याकडे जर बँकेचे पासबुक असेल तर तुम्हाला आता एक नियम पाळावा लागणार आहे। तो नियम जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला भला मोठा दंड सुद्धा लागू शकतो। मग बघा, तुम्ही कोणत्याही माध्यमातून जर तुम्ही पेन्शन घेत असाल किंवा तुमचे एसबीआयचे खातेधारक असाल, तुमचा पगार त्यामध्ये होत असेल, किंवा तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेत असाल, किंवा तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता येत असेल, कोणत्याही माध्यमातून जर तुमचे एसबीआय मध्ये पैसे येत असतील आणि तुमच्याकडे पासबुक असतील तर हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। लक्ष देऊन बघा, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी पासबुक विषयी सविस्तरपणे माहिती सांगतो। मग आता त्या एसएमएस साठी किती रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहेत, जर तुमच्या बँकेमध्ये पैसे आले किंवा पैसे कट झाले तो एसएमएस तुमच्या मोबाईलमध्ये येतो, तो एसएमएस आहे त्यासाठी तुम्हाला किती द्यावे लागणार आहेत बघा, ते बघा मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, तुमच्या बँकेला तुमचा नंबर लिंक असेल तरच तुम्हाला एसएमएस तुम्हाला येणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुमचा नंबर बँकेला लिंक करून घ्या।
त्यामुळे तुमच्या प्रत्येक खात्याला तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करून तुमचे पैसे कधी डेबिट केले म्हणजे कधी पैसे तुमचे काढले, कधी पैसे तुमचे ज्या बँकेत तुमचे आले हे तुम्हाला आता समजणार आहे। तुमच्यासाठी तुम्हाला कोणते SMS अलर्ट शुल्क तुम्हाला भरण्याची गरज नाही। बघा सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला दिला आहे की आता तुम्हाला SMS साठी कोणतीही शुल्क म्हणजे दंड भरण्याची गरज नाही, ते तुमच्या खात्यावर शुल्क आकारत नाहीत, परंतु तुम्हाला पासबुकवर भला मोठा त्यांनी चार्ज लावला आहे। बघा तुम्हाला SMS ला 1 रुपया पण देण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला पासबुक जे आहे त्यासाठी तुम्हाला नियम बदललेत आणि तुम्हाला चार्ज त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे। कोणता चार्ज असणार आहे बघा मित्रांनो, तुमच्याकडे SBIचं पासबुक असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण आता पासबुकवर दंड लावण्यात येणार आहे। बघा त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की SBI खातेधारकांना कोणता दंड लावला जाईल तर तो सांगतोय का, आता तुमच्याकडे SBIचे ATM कार्ड असेल तर त्याला सुद्धा खूप मोठे चार्जेस लागणार आहेत, तसेच पासबुक असेल तर त्याला पण मोठे चार्जेस लागणार आहेत। फक्त त्यांनी SMS येण्यासाठी मोफत सुविधा दिली आहे, परंतु त्यांनी तुमचे पैसे ATM कार्ड चार्जेस मधून आणि पासबुक चार्जेस मधून वसूल केले आहेत। बघा तुमचे पैसे काढले किंवा तुमच्या बँकेमध्ये जर पैसे आले तर तुम्हाला जो SMS होतो त्यासाठी त्यांनी फ्री सेवा दिली आहे, परंतु तुम्हाला ATM कार्ड वरती आणि तुमच्या पासबुक वरती त्यांनी भला मोठा चार्जेस लावला आहे। तो चार्जेस किती भरावे लागणार आहे, कोणते नियम पाळावे लागणार आहेत याची सविस्तर माहिती आम्ही सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या समजून सांगतो। तुमचे जर जे काय असेल ते डेबिट कार्ड याची मुदत संपली असेल म्हणजे तुमचे कोणाचे कार्ड जर कालबाह्य होत असेल तरी बँकेला ते लगेच कळते आणि ते कालबाह्य होण्यापूर्वी बँक त्याला पोस्टाने नवीन डेबिट कार्ड पाठवते आणि जर तुम्हाला नवीन कार्ड मिळाले तर मुदत संपून बँकेकडून डेबिट कार्ड मिळाले नाही तर तुम्हाला ते मॅन्युअली बँकेत जाऊन घ्यावे लागेल। परंतु जर शाखेने तुम्हाला डेबिट कार्ड दिले नाही, तुम्हाला ते मिळाले नसेल तर ते कालबाह्य झाले असेल, कारण यावर तुम्हाला 300 रुपये अधिक GST आता भरावं लागेल। तसेच मित्रांनो तुमचे जर कार्ड हरवले असेल किंवा कुठेतरी चुकले असेल, बघा आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी जे ATM कार्ड लागतं ते ATM कार्ड जर तुमच्याकडे जर पाहिजे असेल किंवा तुमचं जे कालबाह्य झाले असेल त्याची मुदत संपली असेल तर तुम्हाला ते घेण्यासाठी तुम्हाला जर बँकेत जावं लागेल किंवा तुम्हाला बँकेला जर समजलं तर तुम्हाला सांगतो पोस्टाने ते तुम्हाला पाठवले जातील। परंतु जर तुमचे हरवले तर त्यासाठी तुम्हाला काय दंड लागणार आहे ते बघा। सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पासबुक विषयी जाणून घ्या, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पासबुकवर तुम्हाला कोणता नियम आलेला आहे ते पण सांगतो बघा। आता जर तुमचे जे काय असेल ते कार्ड जर हरवलं असेल तर तुम्हाला अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन डेबिट कार्डासाठी 345 भरण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत। डेबिट कार्डच्या वार्षिक शुल्काबद्दल जर विचार जर केला तर डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क किती आहे असं तुम्ही जर म्हणाल तर म्हणजे तुम्ही नूतनीकरणासाठी पैसे भरल्यास येथे वार्षिक शुल्क 145 रुपये आणि GST आहे, जे तुमचे 47 रुपये कापले जाते। जर तुम्ही डेबिट कार्ड घेतले असेल तर तुमच्या खात्यातील एवढी रक्कम दरवर्षी आता कापली जाईल। मित्रांनो पुढे तुम्हाला पासबुक बद्दल 4 नियम सांगणार आहे, तर ते 4 नियम कोणते असणार आहे लक्ष देऊन बघा, कारण हे नियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। बघा मित्रांनो आता सांगतो तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचे नियम आलेत। आता तुम्हाला पासबुक विषयी जे नियम सांगितले आहेत त्या नियमाविषयी सांगतो बघा। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बुक चार्जेस बद्दल जर बोलायचं झालं म्हणजे पासबुक चार्जेस बद्दल जर बोलायचं झालं तर ते सांगतोय का, जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल आणि तुम्ही पहिल्यांदा पासबुक घेत असाल तर तुम्हाला तिथे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही। तुमच्या पासबुकची जर मुदत संपली असल्यास म्हणजे आता समजा तुम्ही जर जास्त वेळ म्हणजे 10 वर्षाचे 20 वर्षाचे खातेधारक असाल आणि तुमचे पासबुकची मुदत संपली असल्यास, जर त्याचे पान एखादे गहाळ झाले असल्यास किंवा तुमचे पासबुक जर हरवले असेल तर तुम्हाला 118 रुपये आता द्यावे लागतील। बघा तुम्ही जर खातेधारक असाल, तुमच्याकडे पासबुक असतील, जर तुमचे पासबुक हरवले असेल, गहाळ झाले असेल किंवा तुमच्या पासबुकची मुदत संपली असेल तर तुम्हाला आता 118 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील। कदाचित त्यात तुम्हाला GST पण भरावा लागतो, 4 ते 5 रुपये तुम्हाला आता GST भरावा लागतो। आता तुमच्याकडून पैसे जमा केल्यास तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल। बघा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे की आता तुम्हाला जो काय तुमचं जर तुम्ही जुने खातेदार असाल तर तुम्हाला आता जर त्याची मुदत संपली असेल तर तुम्हाला 118 रुपये त्या ठिकाणी भरून नवीन तुम्हाला पासबुक काढावे लागणार आहे। आणि जर तुम्हाला GST जर त्यांनी लावली तर 4 ते 5 रुपये म्हणजे 118 आणि तुम्हाला 5 म्हणजे 125 रुपयाच्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत। मित्रांनो तुम्हाला SBI बद्दल जर अशाच प्रकारची नवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।